नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी राहणार प्रचंड दबाव. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी राहणार प्रचंड दबाव. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आणखीन किती दिवस देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे, आणि येथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाची दशा आणि दिशा कशी राहणार, आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार. या सर्व घडामोडींमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनच्या भावावरती सध्या दबाव दिसत आहे तो आणखीन किती दिवस राहणार, आणि सोयाबीनच्या बाजार भावात कधी येणार पुन्हा तेजी, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये भावाची परिस्थिती बघा. देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4500 दरम्यान दिसत आहे. देशामध्ये होणारी सोयाबीनची विक्री आजही प्रचंड 1.5 लाख क्विंटलच्या आसपास आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की सगळ्यांना वाटते सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात काही तेजी येणार नाही, आणि म्हणून ही पॅनिक सेलिंग सुरू आहे. लक्षात घ्या, देशामध्ये मोहरीची आवक वाढणार, निवडणुकांमुळे खाद्यतेलाचा विक्रमी साठा जो की खाद्यतेलाच्या भावाला नियंत्रणात ठेवणार, आणि जागतिक बाजारामध्ये तर जागतिक सोयाबीन, जागतिक सोयातेल, जागतिक सोयाबीन या सर्वांचं उत्पादन या वर्षी विक्रमी स्तरावरती या ठिकाणी राहणार आहे. आता या सर्व घडामोडींचा जर आपण एकत्रित विचार केला तर याचा एकच अर्थ इथं लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनच्या भावावरती दबाव आज आहे आणि हा दबाव उद्या देखील राहणार. याचा अर्थ लक्षात घ्या की या ठिकाणी सोयाबीनची विक्री 8-15 दिवसात होईल कमी, विक्री कमी झाल्यानंतर 100-200 ची तेजी येईल, पण हा दबाव आहे तसाच राहणार. यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही, आणि म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, इथून पुढे 100-200 ची तेजी आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात जर दिसली
तर तिथं आपण काय करा, आपलं 50% सोयाबीन विक्री करा, बाकी सोयाबीन आणखी 100-200ची तेजी आली की विक्री करा. कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजार भावात इथं अजिबात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही. मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.